एका गावात गणू नावाचा एक छोटा मुलगा राहायचा. तो खूप खोडकर होता, पण मनाने चांगला होता. त्या गावाच्या कडेला एक मोठं वडाचं झाड होतं. झाडाजवळच एक लहानसा ओढा वाहायचा. गावातील मुलं तिथे खेळायला जायची. एके दिवशी गणू आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांना झुडपातून हलका आवाज ऐकू आला. कुं कुं. गणू जवळ गेला तर त्याला एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं. त्याच्या पायात काटा रुतला होता. ते वेदनेने रडत होतं. मित्र म्हणाले, "अरे सोड ना, चल उशीर होईल, घरी जाऊया." पण गणूचं मन मात्र त्या पिल्लाकडेच लागलं. त्याने अलगद पिल्लू उचललं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. गणू म्हणाला, "आपण जर याला मदत नाही केली तर कोण करणार?" तो पिल्लाला घरी घेऊन गेला. आईने आधी खूप ओरडा दिला. "अरे, घरात प्राणी कशाला आणलास?" पण गणूने सगळं सांगितलं. आईचं मनही पाघळलं. तिने गरम पाण्याने पिल्लाचा पाय स्वच्छ केला, काटा काढला आणि मलम लावलं. पिल्लू शांत झोपलं. गणूने त्याचं नाव ठेवलं शेरू. काही दिवसांनी शेरू बरा झाला. तो रोज गणूच्या मागे मागे फिरू लागला. शाळेत जाताना, खेळताना शेरू कायम त्याच्यासोबत असायचा. एके रात्री गावात सगळे गाढ झोपले होते. अचानक शेरू मोठ्याने भुंकायला लागला. भो भो भो. गणू उठला. तो धावत बाहेर गेला. त्याने पाहिलं तर घराच्या मागच्या बाजूला धूर निघत होता. चुलीतील निखारे वाऱ्याने उडून कडेला ठेवलेल्या कडब्याला आग लागली होती. वाऱ्यामुळे आग वाढत होती. आग हळूहळू घराच्या भिंतीकडे सरकत होती. गणूने लगेच आईबाबांना उठवलं. सगळ्यांनी मिळून पाणी टाकलं आणि आग विझवली. मोठा अनर्थ टळला. आईने गणूला मिठी मारली आणि म्हणाली, "बघ, तू त्या दिवशी दया दाखवलीस म्हणून आज शेरूने आपल्याला वाचवलं." गणू हसला. त्याने शेरूला कुरवाळलं आणि म्हणाला, "शेरू, तू आमचा हिरो आहेस." दयाळूपणा कधी वाया जात नाही. त्या दिवसापासून गावातली सगळी मुलं एक गोष्ट शिकली. आपण जर प्राण्यांवर आणि माणसांवर प्रेम आणि दया दाखवली तर ते प्रेम आपल्याकडे नक्कीच परत येते. आणि गणू आणि शेरूची मैत्री गावभर प्रसिद्ध झाली. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.